श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचे अनुभव कथन मालिकेमध्ये स्वागत करते. मेघाताई, तुमचेही मी या अनुभव कथन मालिकेमध्ये स्वागत करते. आज आपण जाणून घेऊया वशीकरण याचा अर्थ काय असतो, नेमका वशीकरण कसं करतात आणि त्याचे उपाय स्वामींच्या याच्यातनं काय त्याचे काय उपाय वगैरे असतील तर ते सुद्धा सगळ्या गोष्टी आज आपण मेघाताईंकडनं जाणून घेऊया. मेघाताई, जरा सांगायला मला. श्री स्वामी समर्थ. वशीकरण म्हणजे काय असतं ना, कोणाकडनं काम करून घ्यायचं असतं, या मग जसं आजकाल असं झालं आहे की मुलगा एखादी मुलीला पण वशीकरण करून तो अभ्यास करतो, या मग कोणाकडनं काम काढून घ्यायचं असेल तर मग वशीकरण म्हणजे वश मध्ये करणं, म्हणजे काहीतरी खाऊन करायचं, नाही तर तिचा कपडा, या मग मुलालाही करतात आणि मुलींनाही करतात. म्हणजे आजकाल खूप ह्या प्रकार झालेला आहे. लोक स्वतःचं काम करून घेण्यासाठी हे सगळं करत आहेत. पण हे चुकीचं आहे. चुकीचं आहे, कारण की असं नाही करायला पाहिजे. हे नियतीच्या विरुद्ध आहे, पण तरी पण लोक करतात आहे. काय करणार ना, कारण की त्यांचं असं असतं की लवकरात लवकर माझं काम कसं होईल, या मग खूप मोठं श्रीमंत व्हायचं आहे, या नाव करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टीसाठी आजकाल लोक त्याचा यूज करायला लागले आहेत, चुकीच्या मार्गाने चालले आहेत. म्हणजे आपण एक साधारण म्हणू शकतो की हा शॉर्टकटच आहे. तर बरोबर आहे. म्हणजे प्रपोज करणं म्हणा, किंवा मला तू हवी आहे किंवा मला तू हवा आहे एक त्याच्या गोष्टीसाठी, किंवा जसं तुम्ही म्हटलं की श्रीमंतच व्हायचं आहे, तर शॉर्टकटच झाला तो. मग ते करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, हा पण एक प्रश्न आहे. नाही, ते नाही करायला पाहिजे, कारण की त्याच्यामुळे आपलं कर्म खराब होतात. कर्म खराब करायचे असेल तर मग तुम्ही करा, कारण की कुठे ना कुठे ते भोगायचंच असतं. ते कसं कसं म्हणजे आता सपोज एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही वाईट केलं, ठीक आहे, पण याच जन्मामध्ये तुम्हाला एक तर ते भोगावं लागेल, नाही तर मग येणारा जो पुढचा जन्म आहे ते मागच्या जन्माचा पुढच्या जन्माला तुम्हाला भोगावं लागेल. तर त्यापेक्षा नाही केलेलं ते बरं. अच्छा, पण जर सपोज एक एक्झाम्पल सांगते, जर माझं कोणावरती प्रेम आहे, ठीक आहे, आणि मला ती व्यक्ती हवी आहे, मी त्या व्यक्तीशिवाय नाही राहू शकत आहे, तर मग अशा वेळेला तर मग मी तर वशीकरणच करेल ना, किंवा मी तर तोच विचार करेल की कसं मी जाऊन त्या व्यक्तीला आपलंसं करू शकते. मी खूप प्रयत्न करते आहे, येणे सर्व प्रकाराने प्रयत्न करते आहे की ती व्यक्ती माझी झाली पाहिजे, पण समाव ती नाही होऊ शकत आहे. तर मग अशा वेळेला तर आपण तर हाच मार्ग पत्करू ना. नाही, पण हे चुकीचं आहे ना. कुठेतरी त्या व्यक्तीचा मनाविरुद्ध होत आहे. तुमच्या मनात प्रेम आहे, बरोबर आहे, पण त्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेमच नाही, आणि तुम्ही कसं काय म्हणजे कोणावर जबरदस्ती केल्यासारखं होतं, आणि ते नाही करायला पाहिजे. अच्छा, आणि जर दोन्ही बाजूंनी आहेत, म्हणजे होकार आहे दोन्ही बाजूनी, पण तरी जर का घरचे वगैरे तयार होत नसेल, तर मग अशा केसमध्ये मग नाही, पण आजकाल रूल्स आले आहे की दोन्ही बाजूनी जर झालं असेल तर मुलगी 18च्या वर असेल, मुलगा 21च्या वर असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. हे आता रूल्स आले तर त्यानुसार तुम्ही करू शकता, पण याच्यासाठी हा मार्ग नाही आहे बरोबर की तुम्ही घरच्या लोकांना वशीकरण करून मग हे चुकीच्या मार्गाने चालले आहे. हे पण चुकीचं आहे. अच्छा, आणि मग हे याचं जर का असं कोणावर झालेलं असेल वशीकरण वगैरे, हा प्रकार जर कोणावर झाला असेल, तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय आहे? स्वामींच्या याच्यातनं काही उपाय आहे का, की अघोरी त्यांच्याच लोकांकडेच जावं लागणार, असं काही आहे का? नाही, असं त्यांच्याकडे जायची गरज नाहीये, कारण की स्वामी एवढी मोठी शक्ती आहे की त्यांच्या समोर तर बाकीचे सगळे जी पण ताकद आहे ती कमीच आहे, कारण की स्वामी हे आपले गुरु आहेत आणि त्यामुळे तेच आपल्याला मार्ग दाखवतात. तर त्याच्यामध्ये मी उपाय सांगते आहे की जर सपोज एखाद्या व्यक्तीला झालेलं असेल तर त्याच्या नाडीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा, नाही तर मग एक ग्लास पाणी बनवून त्याच जपचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करून पाणी पाजायचं. जर तो पाणीही नाही पित असेल तर तुम्ही पाणी बनवून त्यांच्या अंगावर शिंपडू शकता. अच्छा, मग त्याच्यात पण हे तुम्हाला 21 दिवस 21 डेज तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. लोक काय करतात, 1 दिवस 2 दिवस करून सोडून देतात, बरोबर, पण ते पूर्ण मुळातून तुम्हाला काढायचं असेल ना तर 3 महिने तर कंटिन्यू हा उपाय करावाच लागेल, तेव्हाच पुढे तुम्ही आपल्या व्यक्तीला बाहेर काढू शकता. नाही तर मग तेच ना, आजकाल सुरू आहे काही पण म्हणजे त्या व्यक्तीकडनं काम करून घेणं असं सुरू आहे. बरोबर, ठीक आहे ना.
अजून मला एक विषय थोडासा डोक्यामध्ये फिरतो आहे, पण त्याविषयी आपण मला असं वाटतं की थोडंसं पहिले चर्चा केल्यानंतर मग आपण घेऊया, जर विचार करूया तो विषय घ्यायचा की नाही घ्यायचा. जसं की आपण आता बाहेरची बाजार बघितलं, मग आज आपण वशीकरण बघितलं, तर अजून अजून ह्याच्यामध्ये जरासे थोडे थोडे अजून काही काही हे असेल टॉपिक्स असतील तर ते तुम्ही सांगा की आपण कुठल्या विषयावरती चर्चा करू शकतो आणि काय आपण माहिती स्वामींच्या म्हणजे स्वामींची जी पण आहे की शक्ती आहे त्यानुसार आपण अजून काय काय ह्याच्यावरती सोल्युशन घेऊ हो, शकतो. स्वामींच्या ह्याच्यात खूप सारे उपाय आहेत, पण ते हम्म. उपाय तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुमचा जो ते उपाय असेल तर मग तुम्ही सगळ्या ह्याच्यातून बाहेर निघू शकता. एक उदाहरण सांगते, माझ्याकडे एक क्लायंट क्लायंट आली होती, ती लेडीज होती हम्म. आणि ती एका व्यक्तीवर प्रेम करायची आणि मी सरळ स्पष्ट येऊन म्हटलं होतं की मला त्या व्यक्तीला वशीकरण करायचं, त्याच्यावर वशीकरण करायचं. मग मी म्हटलं की तुला काय करायचंय, पण ती म्हणे की माझं आणि त्याचं रिलेशन आहे, पण आता काय झालंय की तो आपल्या पत्नीकडे परत चाललेला आहे. पण तो तिच्या पत्नीकडे परत चाललाय ना, तू तू दुसरी होती ना, पण तो आपल्या पत्नीकडे झाला तर चुकीचं नाही करत आहे. पण तरीही ती जिद्दीला पेटली होती आणि ती म्हणत होती की मला वशीकरण करायचंय, पण हे चुकीचं आहे. मी तिला स्पष्ट सांगितलं की मी असे कामं करत नाही आणि मला हे नाही करायचं. पण ती खूप जिद्द करून करून ती इव्हन माझ्या घरपर्यंत येण्याचा प्रयत्न केला, ऑफिसमध्ये पण आली, पण मी मना केलेला आहे. का? कारण की याच्यामुळे जो व्यक्तीही वशीकरण करतो आणि करून देतो तोही या कर्माचा भागीदार होतो. अच्छा. हे व्यक्तींना समजतच नाही. जे लोक अघोरी प्रकार, वशीकरण प्रकार हे सगळे प्रकार करतात ना, त्यांची मृत्यू बघा खूप वाईट प्रक्रियाने होते. त्यापेक्षा आपण चांगल्या सरळ रीतीने आणि सरळ मार्गाने गेलं ना, तर तुमचा मृत्यू पण चांगला होतो आणि येणारं आयुष्य जे पण आपल्याला मिळणार आहे ते पण चांगलं होतं आणि आपला जन्म पण चांगला याच्यात होतो. मग ते असे कोणते कोणते कर्म आहे की ज्याच्यामुळे म्हणजे जसं तर हे तुम्ही जे पण उल्लेख केला तो सगळं ब्लॅक मॅजिकचाच प्रकार होऊन जातो. तर मग जर ब्लॅक मॅजिक आहे तर मग व्हाईट मॅजिक असायला हवा माझ्या हिशोबाने. जर ब्लॅक आहे तर व्हाईट, म्हणजे कलर नुसार जर आपण बघतो तर ब्लॅक वर्सेस व्हाईट होतं, तर इथे व्हाईट मॅजिक असेल का? हो, मी कितीदा तरी लोकांना म्हणते की जर ब्लॅक मॅजिक आहे तर व्हाईट मॅजिक आहे आणि व्हाईट मॅजिक हा एक तोडगा आहे ब्लॅक मॅजिकवर. याकरिता तुम्ही व्हाईट मॅजिक कडे जा, ब्लॅक मॅजिक कडे जाऊ नका. मग थोडंसं त्या बाबतीत सांगू शकता का? आपल्याकडे आहे जरा वेळ तर आपण थोडंसं व्हाईट मॅजिकवर आज थोडी थोडी चर्चा करू आणि मग आपण ह्याच्यावरती अजून मग डीप मध्ये आपण एक 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 एपिसोड त्याचे रंगवत जाऊया. व्हाईट मॅजिक मध्येच एक म्हणजे तिथेच एक मिनिंग असतो. व्हाईट म्हणजे प्युअर, ठीक आहे. व्हाईट कलर तो असतो, सूर्याचा प्रकाश, ठीक आहे. तर जे पण काही असतं ते जे प्रकाशात होत असतं, जे पण काम होत असतं ते त्याला व्हाईट मॅजिक म्हटलं जातं. ब्लॅक मॅजिक तर सगळ्यांना माहितच आहे आणि ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं. पण ते न करता जर तुम्ही व्हाईट मॅजिक कडे जाल तर ते व्हाईट मॅजिकने तुमचं कर्म पण खराब होणार नाही, तुमचं आयुष्य पण चांगलं राहील आणि येणारा जो जन्म आहे तो पण चांगला होईल. तर त्याकरिता तुम्हाला फक्त जसं स्वामींचं ध्यान, साधना, मंत्र असं बरंच काही आहे की जे तुम्हाला करावं लागेल. पण आजकाल लोक आळशी आहेत, लोक कुठेतरी जातात, काहीतरी करून आणतात आणि ते कोणाच्या याच्यामध्ये तरी म्हणजे एक तर खाण्याच्या पदार्थातून या मग काहीतरी, आता तेवढं तर मला माहिती नाही, पण तेवढं करून मग मोकळं होतात. असं नाही करायला पाहिजे. बरं, तर मग आपण तुमच्याकडे असलेल्या व्हाईट मॅजिक पैकी एक एक आपण घेऊया. व्हाईट मॅजिक जसं तुम्ही स्वामींची साधना म्हणतो तर मंत्र जाप म्हणतो, तर आपण उद्यापासून सुरू करूया स्वामींची साधना कशी करायची. हो, मला खूप आवडेल, कारण की प्रत्येक व्यक्ती मंत्र जाप करतो, पूजा करतो, सगळंच काही करतो, पण त्यासोबत अगर स्वामींची साधना सुरू केली तर ते केलं तर सर्वात बेस्ट राहील. ठीक आहे, मग मेघाताई उद्यापासून आपण स्वामींच्या साधनेवर आणि त्यासोबत असलेल्या तुमच्या अनुभव कथनावरती आपण चर्चा करूया उद्यापासून. चालेल? हो, नक्की चालेल. आणि सर्वांनी म्हणजे या चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि शेअर केलं तर छान होईल, कारण की प्रत्येकाला ही आज गरज आहे. तर तो ऐकेल आणि त्याला काहीतरी याच्यातून अनुभव येतील आणि शिकायला पण बरंच आणि काही मिळेल. शिकायलाही भरपूर मिळेल. आणि प्रत्येकाने पण आपले अनुभव शेअर केले तर आपण पण त्यांचं अनुभव असं कथन करू शकतो. हा, नक्कीच. मग तुम्ही म्हणून द्या सगळ्यांना की तुमचे पण अनुभव कथन बोला. तुम्ही सर्वजण प्लीज तुमचं अनुभव कथन आम्हाला शेअर करा. आम्ही असंच
लोकांपर्यंत पोहोचव ही तुमच्या सर्वांकडे माझी विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री